कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचा बस पहिल्यापासून स्वभाव असाच होता, शांत? लहानपणी मी थोडीशी गरीब होते. आता खरं बोल. कारण माझी ताई ती खूप खूप लाडकी आहे मम्मी पप्पांची अजूनही. खूप फटके पण खायचे लहानपणी, कारण मी मस्तीखोर मी आधीपासूनच होते. तुम्हाला कोणी मारलंय? खरं सांग, उगाच काय? पप्पांनी मारलंय मला, मम्मीने मारलंय. का मारलं? एक लक्षात एक प्रसंग सांगा, का मारलं तुम्हाला? एकदा मी अभ्यास करत असताना मम्मी घेत होती अभ्यास आणि माझं सगळं पाठांतर व्यवस्थित असायचं, पण माझ्या डोक्यात मी खूप चंचल आहे. तर मी इथे करत असताना मला वेगळं काहीतरी आठवलं म्हणून मी मम्मीला म्हणलं, मम्मी त्या दिवशीच आहे असं असं काहीतरी बोलले. मम्मीने सण्णकन वाजवून दिली. म्हणजे खाली बघ, अभ्यास करतेस ना. मम्मी पटपट पटपट उत्तरं सॉल्व्ह केली. आता माझ्याशी इथे गप्पा मारताना तुमचं कोण आहे मनात? नाही, आता मी शांत झाले. इट इज टोटली अपोजिट टू माय पर्सनॅलिटी ऑफकोर्स. बरं, नमस्कार. आपलं बालपण मुंबईत कुठे? बोरिवली. अरे म्हणजे इथेच बालपण गेलं? नाही, अंधेरी. अंधेरी. मग कन्नमवार नगर मध्ये काय होतं? आजोळ माझं. आजोळ. मग जाता तिकडे हो, कधी? जाते. जाताना आता 1 वर्ष झालं नाही गेले. का हो? जायलाच नाही मिळालं. चित्रीकरणामुळे? नाही, माझी मागची पण मालिका एक सुरू होती त्यामुळे, आणि मग थोडंसं गॅप गेल्यानंतर ही लगेच सुरू झाली. मग आम्ही इथे शिफ्ट झालो डिसेंबर पासून, तर मग मी गेलेच नाहीये. तुमचं काय आताचं जी व्यक्तिरेखा आहे, इतकी शांत, संयमी, अशा फार तुम्ही बोलता प्रत्येक गोष्ट, म्हणजे गळ्यात घातलेलं मंगळसूत्र सुद्धा काढायचं की नाही तुम्हाला प्रश्न पडतो. त्याच्यात तुम्ही कधीतरी येऊन सगळं जे घडलं ते या माऊलीला सांगता, तर या माऊली जवळजवळ ढगात गेल्या तशा की गेल्या आहेत की नाही हे आम्हा प्रेक्षकांना प्रश्न झोप यावी चिन्ह. म्हणूनच मी ते सगळं बोलते. तुम्ही कसे बालपणी अशाच होता मी किंवा आताही तशाच आहात? पारू जशी आहे तशीच शरयू सुद्धा आहे असं मला वाटतं, कारण मला शांतता आवडते. तुम्हालाही? हो. म्हणजे जन्मताच आवडत नव्हती मानसिक शांतता तुम्ही? तशी नाही, पण मला असं आजूबाजूला फार गर्दी असेल, गोंधळ असेल, तर मला असं एन्झायटी होती की अरे थोडं शांत व्हा, शांततेत पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे आवाज चढवण्यापेक्षा आपण प्रेमाने किंवा शांतपणे त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो असं शरयूला वाटतं, आणि पारूला सुद्धा तसंच वाटतं. त्यामुळे ती प्रत्येक वेळेला पारू सगळ्यांना ज्ञान देत असते, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी सोल्युशन्स काढत असते. सो येस, पारू आणि शरयू सिमिलर. इतका दूर राहून मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून तुम्ही लांब असता. किती मिस करता कुटुंबाला? हं? खूप जास्त. हो ना, खूप वेळा आठवण येते. कोणाकोणाला तुम्ही मिस करता? आजी, आजोबा आणि माझा छोटा भाऊ शुभम. मी त्यांच्या सोबतच राहिली आहे खूप काळ. सो मला येते त्यांची आठवण खूप. रोज म्हणाला तरी हरकत नाही, पण रोज येते. छोटे छोटे प्रसंग असतात. माऊली, तुमचं काय होतं? तुम्ही कोणाला मिस करता? आईला मिस करते. आणि आई एकटीच असते, त्याच्यामुळे असं जास्त वाटतं की अरे काय करत असेल, पण ती मला फार मिस करते असं मला वाटत. करणारच, आई आहे ती. तिचं एक वेगळं वेगळं आयुष्य आहे स्वतंत्र, पण बाकी आईला मिस करता तुम्ही? आईला खूप जास्त मिस करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.